अहिल्यानगर इथल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याला गालबोट लागले। मॅट प्रकारामध्ये शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहळ यांच्यामध्ये अंतिम लढत झाली। यावेळी पृथ्वीराज मोहळला पंचांनी विजेता जाहीर केलं। त्यानंतर संतापलेल्या शिवराज राक्षेनं पंचांना उडत लाथ मारलेली आहे। दृश्य आपण पाहतोय, पंचांना ओढण्यात आलेलं आहे। या ठिकाणी शिवराज राक्षेनं हे कृत्य केल्यानंतर आता कारवाई करण्यात येते। पाठ टेकलीच नसल्याचं म्हणा शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारलेली आहे। आपल्यावर अन्याय झाल्याचं देखील त्याचं म्हणणं आहे। पुन्हा निर्णय घेण्याची शिवराज राक्षेची मागणी आहे। चुकीचा निर्णय दिला आणि रेफरी चुकीचे आहेत। तुम्ही पहिले रिप्ले बघा आणि जर आम्हाला हार मान्य आहे प्रतिस्पर्ध्याचा जर प्रतिस्पर्ध्याने डाव केला असेल तर प्रतिस्पर्ध्याचा जर दोन्ही खांदे जर टेकले असेल तर कुस्ती फॉल होती। पण माझे दोन्ही खांदे टेकलेले नाही, तुम्ही रिमूव्ह पाहू शकता। पण चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही। तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमूव्ह बघा, त्यामध्ये कुस्ती जर चित झाली असेल तर मगच तुम्हाला निर्णय घेता येतो। पंचाचं म्हणणं पंच सगळ्या त्याला मिळलेलेच आहे। हा, मग आता अर्जंट मध्ये कुस्तीचा पुकार पण लगेच त्यांनी लगेच या लवकर या करून जर आपल्या मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना गरम व्हायला बॉडी। आमची एकच रिक्वेस्ट आहे, रिप्लाय दाखवा। शिवराज राक्षे आणि मोहळ यांच्यामध्ये कुस्ती झाली आणि पंचांनी जो निर्णय दिला होता, आणि पंच हे इंटरनॅशनल पंच राहते, बाहेर देशात बी पंचाचं काम करून ते आले आहे। पंचाचा निर्णय बरोबर होता, पण जे खेळाडू वृत्तीनं खेळायला पाहिजे ते यावेळी दिसलं नाही। त्यांनी पंचाला लाथ मारणं, शिवीगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोभण्याजोगतं नाही आहे। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला 3 वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं, त्याला कुठेही खेळता येणार नाही। माझ्या पोराच्या हार नाहीच आहे, तर हे हारच म्हणतात। हाय एवढा गोंधळ करून ठेवला यांनी पुरतं बघायला पाहिजे होतं ना की चुकी आहे का काय आहे। परत रिप्ले करून बघायचं नाही यांनी। आज एवढे कोच आहे त्यांच्या बरोबर, ते कोच सांगतात तरी हे कोणचे मान्य करून घ्यायला कबूल नाही ही लोक। दिनेश गुंडांना यांनी संदीप बोंडाने सांगाय नको का चुकी नाहीच आहे, तरी पण मग दाखवा रिफ्री। इतर टायमाला दुसऱ्या कुस्त्या असल्यावर रिफ्री दाखवतात, त्याची कुस्तीला का बरं यांनी रिफ्री नाही दाखवली? आमची मागणी परत रिफ्री दाखवा त्यांनी आणि घ्या कुस्ती म्हणा। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट साथे आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांच्याकडे। संतोष, या सगळ्या घडामोडीनंतर आता काय पडसाद उमटताना दिसत आहेत? निश्चितच गेल्या 5 दिवसापासून अहिल्यानगर शहरामध्ये अति उत्साहामध्ये या कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं, पण काल उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्याच्या दरम्यान हा गोंधळ पाहायला मिळाला आहे। उपांत्य फेरीच्या सामन्यात शिवराज राक्षे याने जे पंच आहेत दत्तात्रय माने यांना धक्काबुक्की करत लाथ मारल्याचं जे प्रकरण आहे ते समोर आल्याने कुस्तीगीर परिषदेने त्यांच्यावर गेल्या 3 वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली आहे। त्याचबरोबर अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड याने देखील पंचांशी हुज्जत घालून त्यांना देखील दमदाटी केल्याचा प्रकार देखील पाहायला मिळाला। त्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांनाही 3 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे। त्याचबरोबर जो या ठिकाणी जो गोंधळ झाला कुस्तीच्या दरम्यान, अति उत्साहामध्ये चाललेली ही कुस्ती होती, मात्र खेळाडूंना हा पराभव जो होता तो मान्य नव्हता, त्याच्यामुळे हा एकूणच सगळा गोंधळ पाहायला मिळाला। या गोंधळामध्ये पोलिसांना देखील सौम्य लाठीमार देखील करावा लागला होता या गोंधळाच्या दरम्यान। मात्र कुस्तीगीर परिषदेचे जे पंच आहेत त्यांनी देखील काही काळ या स्टेजवर ठिय्या आंदोलन केलं। जोपर्यंत यांच्यावर काही कारवाई होत नाही तोपर्यंत आपण स्टेजवरून उठणार नाही, अशी त्यांनी एक भूमिका घेतली होती। त्यानंतर कुस्तीगीर परिषदेची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या दोघांच्या 3 वर्षासाठी निलंबनाची कारवाईचा निर्णय घेण्यात आला। निश्चित संतोष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।